नमस्कार, जगा वेगळा जगताप या चॅनलमध्ये पुन्हा एक आपलं स्वागत. मी प्रज्ञेश आणि आज आपण आहोत व्हिएतनाम या कंट्रीमध्ये. तर आज मी जी सुरुवात केली ही 5 मार्च 2025मध्ये. फर्स्ट सिंगापूर, हाँगकाँग, त्याच्यानंतर मी शंघाई, मलेशिया आणि नंतर मी आता आज आलेलो आहोत व्हिएतनाममध्ये. मित्रांनो, अनेक कंट्री मी आज फिरतो आहे, पण आज हॉनेस्ट तुम्हाला एक रिव्ह्यू देतो आहे ह्या माझ्या गेल्या 1 महिन्याच्या जो ट्रॅव्हलिंग करतो आहे त्याच्याबद्दल. मित्रांनो, मी मी भारत भ्रमणसुद्धा केलेलं आहे आणि आंतरराष्ट्रीय अनेक देश भ्रमण केलेलं आहे. तर दोघांमधला फरक एवढाच आहे की मी ज्यावेळी सिंगापूरमध्ये जातो आहे तर सिंगापूरमध्ये लायन फाउंटेन किंवा त्या ठिकाणी उंच असलेली बिल्डिंग किंवा क्लीन असलेले रोड, त्याचप्रमाणे मी जर शंघाईला जातो तर शंघाईची बिल्डिंग्स आणि त्या ठिकाणी क्लीन असलेले रोड, डिसिप्लिन, या गोष्टी पाहायला मिळतात. परंतु जर कम्पॅरिझन केला ज्यावेळी मी भारत भ्रमण करतो आहे तर खरंच इतर देशापेक्षा भारत हे अप्रतिम आहे. कारण की आपल्याकडे असलेली एक कल्चर आपल्याकडे आहे. ज्यावेळी एकेकाली आपल्याकडे कुठल्याही प्रकारे आधुनिक क्रांती नसतानासुद्धा त्यावेळी आपल्याकडे एक एलोरा केव्स असेल किंवा इतर लेण्या असतील ते बनवलेले आहेत. कार्ला लेणी, भाजा लेणी, त्याच्यानंतर ताजमहल, त्याच्या पलीकडे गेलो तर आपण राजस्थानमध्ये असले अनेक फोर्ट. तर अप्रतिम असे आर्किटेक्चर आपल्याकडे आहेत. फक्त आपल्याकडे एक कमतरता सध्याच्या काळामध्ये आहे ते म्हणजे क्लीन. तर आपल्याकडे सिटी जेवढी अपेक्षापेक्षा क्लीन नाही आहे आणि काही डिसिप्लिन नाही आहे. तर या 2 गोष्टी जर खरंच आपल्याकडे प्रामाणिकपणे जर केले तर इतर देश जाण्याची काही गरज नाही. कारण की प्रत्येक देशामध्ये काही सिटीज फक्त डेव्हलप केलेल्या आहेत, एक ते अट्रॅक्शन म्हणून केलेले आहेत. परंतु आपल्या भारतामध्ये अनेक सिटी, तुम्ही प्रत्येक स्टेटमध्ये गेला तर प्रत्येक स्टेटमध्ये एक वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला मंदिर पाहायला मिळतील, लेण्या पाहायला मिळतील, किल्ले पाहायला मिळतील. मित्रांनो, हे एवढे इझी नाही आहेत. परंतु आजच्या काळामध्ये सिंगापूर किंवा इतर देशामध्ये एखादी बिल्डिंग उभी करणं ही मोठी गोष्ट नाही आहे. टावर ओपन करणं ही एवढी मोठी गोष्ट नाही, पण ते अट्रॅक्शन आहेत आणि अनेक देशामधून ते लोक फक्त ते पाहण्यासाठी जातात. परंतु इंडियामध्ये सुद्धा पर्यटन स्थळ हे मोठ्या प्रमाणे येऊ शकतात. फक्त गरज आहे की आपल्या सरकारने चांगल्या प्रकारे क्लीननेस ठेवला पाहिजे, तिथल्या स्थानिक लोकांनी डिसिप्लिन मध्ये राहिलं पाहिजे. तरच इतर देशातील लोक हे आपल्याकडे असलेले जे काही मौल्यवान असे लेण्या आहेत, मौल्यवान मंदिरं आहेत किंवा मौल्यवान असे किल्ले आहेत, गड किल्ले आहेत किंवा इतर राजांनी बांधलेले फोर्ट्स आहेत, हे जगापर्यंत पोहोचू शकतात.